कोटगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता। सन 1962 मध्ये चीन व भारताच्या युद्धप्रसंगी उरणमधील नेव्ही येथे दारुगोळ्याची ने-आण करण्यासाठी केंद्र सरकारने जमावबंदीचा आदेश काढून युद्ध पातळीवर उरणमधील काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनीवर रेल्वे ट्रॅकचे काम सुरू करण्यात आले। भारतीयांच्या नसानसात देशभक्ती भिनलेली असल्यामुळे देशप्रेम आणि देशहितासाठी त्यावेळी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यासाठी कोणताच विरोध दर्शवला नव्हता। त्यामुळे काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या हद्दीतील 129 एकर जमीन रेल्वे स्टेशनसाठी संपादन करण्यात आली होती। त्यावेळी जमिनीची जागा रेल्वेने भाडे तत्वावर 11 महिन्यांच्या बोलीवर घेतली होती। तसे लेखी पत्रही आहे। याकरता उरण रेल्वे स्टेशन जमीन संपादनाच्या बदल्यात मोबदला आणि रोजगार मिळावा म्हणून उरण कोटगाव काळाधोंडा येथील स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने नेहमीच लोकशाही मार्गाने व कायदेशीर व शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण आणि आंदोलने सातत्याने होत आहेत। तरीही सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मोबदला किंवा रोजगार मिळाला नाही। याउलट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते आणि हे गुन्हे प्रकरण उरण न्यायालयात गेले होते। उरण न्यायालयात याविषयी खटला चालू होता, परंतु सदर आंदोलकांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली आहे। नव्याने बांधकाम सन 2013 मध्ये सुरू केले होते। सदर जागेचा मोबदला मिळाला नाही म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन साखळी उपोषण पुकारले होते। त्यावेळेस रेल्वे प्रशासन आणि सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता काम सुरू केले होते। याविरोधात सर्व रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी व कोटगाव ग्रामस्थांनी 2019 मध्ये साखळी उपोषण आणि आंदोलन पुकारले होते। त्यावेळी उरण पोलिसांनी काही राजकीय दबावाला बळी पडून आंदोलक निलेश गणपत भोईर, सुनील गजानन भोईर व कृष्णा लक्ष्मण जोशी या शेतकरी प्रकल्पग्रस्त उरण पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये भारतीय दंडविधान 341, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर खटल्याची अंतिम सुनावणी झाली असून उरण कोर्टाचे न्यायाधीश श्री निलेश एम वाळी यांनी आंदोलनकर्त्यांची दिनांक 2/5/2024 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे। आंदोलनांच्या वतीने उरणचे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट पराग म्हात्रे यांनी कामकाज पाहिले आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। या निर्णयाचे स्थानिक कोटगाव ग्रामस्थांनी आणि उरण शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून आंदोलकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, कोटगाव, उरण।